फार मजा येणार आहे. सुंदर कार्यक्रम होईल. तुम्ही म्हणाल तसा कार्यक्रम होईल. समजलं की नाही? तर या नटीनं मारली मिठी, या नटीनं मारली मिठी, नाही काय असं गाणं म्हटलेलं आहे. आणि त्यामध्ये सांगतो बाबाजी बायको माझी तिनं कमाल केली मोठी आणि मला तलब आली मोठी आणि चिलम घेऊन पराली, असं शाहीर साहेबाचं गाणं आहे. तर त्या चिलमीला लागतात चिलम, शापी आणि कुटन. ठीक आहे, तंबाखू लागते. बरं, चिलम बिना अग्नीनं पेटते का भाऊ? नाही 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 नाही, बिना अग्नीनं चिलम पेटते का? हा विषय तुम्ही सांगितलं नाही हो, दुःख वाटते त्याबद्दल. समजले की नाही? आणि म्हणून बघा, तुमचं उत्तर मी देतो माझ्या बुद्धीप्रमाणे. पण तर बंधूंनो, माझं सुद्धा एक चिता म्हणून मी बनवलेला आहे. यावर्षी चिता बनवलेला आहे आणि प्रत्येक मनुष्याला 7 दिवसामध्ये मरण आहे. तर पहा, मेल्यानंतर त्याची जेव्हा अंत्ययात्रा निघते, कशा पद्धतीने निघते हे सगळ्यांना जाणवान आहे. परंतु माझं गाणं काय म्हणते जरा लक्ष देऊन ऐका. जेथे परिमर दळवळे परम सद्गुणांचा, जेथे परिमर दळवळे तो परम सद्गुणांचा, आणि इतिहास ऋणी आहे बंधूंनो अशाच सज्जनांचा. हृदय गंगारी भरले जन कल्याणाचे पावित्र, आणि परोपकाराच्या पद कमले सजले तेल चित्र. होऊ आरूढ मी त्या जग जिंकणाऱ्यांच्या वाटेवर, आणि मग परवा कशाची माय बाप हो जरी चालावं लागलं काट्यावर. त्या कर्मकांडाची गंगा म्हणते स्वर्गाला कशी मिळते, आणि मग ते वैज्ञानिक सांगत का नाही की स्वर्ग किती अंतरावरती पडते. क्या बात आहे, स्वर्ग किती अंतरावरती पडते. काही लोकांनी आम्हाला आग्रह करून ठेवलं, स्वर्ग म्हणजे काय, मेल्यावर स्वर्गात जाते, चांगलं कर्म केलं तर स्वर्गात जाते आणि वाईट कर्म केलं तर नरकात जाते. इसे देखा, अरे स्वर्ग भी यहाँ है और नरक भी यहाँ है. सही बात आहे. आणि हे जिवंतपणे आपल्याला पाहायला मिळते आपल्या कर्मानुसार. समजलं की नाही? आणि म्हणून काय म्हणतो, आणि मरण्याआधी चिता रचली आणि एका कुंभारानं, एका कुंभारानं, आणि बिना अग्नीने चिता पेटली, आणि ठेवा तुम्ही ध्यान या धीरे धीरे होत. आणि बिना अग्नीने चिता पेटली, आणि ठेवा तुम्ही ध्यान हो या धीरे धीरे होत. ज्याला जन्माने मृत्यू कळलं तर त्याला शाहिरी समजली, असं माझं मत म्हणते. समजले की नाही? हा, मरण्याआधी चिता रचली एका कुंभारानं. बाप्पा, मरण्या अगोदर, मरण्याच्या पहिले शरण म्हणतो की नाही? हा, असं होते का? पण तो कुंभार कोण की ज्यानं मरण्याच्या अगोदर चिता रचली एका कुंभारानं, आणि बिना अग्नीने चिता पेटली ठेवा तुम्ही ध्यान. तुम्ही तो अग्नीचा विषय लिहिले नाही, सांगितले नाही, आणि म्हणून त्या गोष्टीचं दुःख वाटलं, आणि म्हणून ही गाणं मी निवडलं. नाही तर आध्यात्मिक दुसरं गाणं सादर करणार होतो मी. बिना अग्नीने चिलम पेटेल का ती? नाही नाही. मग तो चिलमच कशी पेटली का? चिलम कसा वडल? तो धुवात नाही निघाल चिलम वडल का? त्याच्या पिण्याने किंमत राहील का? हा, बोले तसा चालेल त्याची वंदावे. हा, शब्दाची पकड आहे, शब्दाची शचाल आहे. ऐका म्हणजे काय म्हणतो, मेल्यानंतर पाणी तापवले जाते, त्याचा बोरवणीचा सामान त्या ठिकाणी आणलं
तपवलं. माणूस जेव्हा मृत्युमुखी पडते गरम पाण्याची आंघोळ करते 3च गोवड्या असतात का जी? नाही 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 नाही. हा पण 3 गोवड्यावर पाणी तपवलं असं आणि आजही तपवून राहिलं. हो का? तो कुंभार कोण? त्या 3 गोवड्या कोणत्या? 3 गोवड्यावर पाणी तपवलं पण पाणी नव्हतं त्यात आणि बिना आधाराने प्रेत चालली नव्हती कोणाची साथ. ओके म्हणजे ते स्मशान घाटामध्ये ऑटोमॅटिक प्रेत गेली. अरे 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 अरे. हा असं होईल का? नाही नाही पण झालं. शाहीर साहेब तुम्हाला विचार करायचा आहे. हा काय आहे शायरी समजलं की नाही? नाही तर उडवा उडी तर कोणी करते हो. समजलं? चला शाहीर साहेबांनी म्हटलं आहे तर ते चिलम कुटन आणि शापी. तर बंधूंनो ते चिलम कुटण आणि शापी जिला म्हणतो आम्ही तर ते आहे या 3.5 हाताच्या काळ्यामध्ये त्रिवेणी संगम आहे. इंगडा पिंगडा आणि सुसुमणा आणि 21,600चा जप आहे. आणि हे जे 3.5 हाताची जे चिलम आहे हे एक ना एक दिवस कोणीतरीला चोरून नेणार आहे. हे तुमच्या प्रश्नाचं प्रतिउत्तर. आता पहा शाहीर साहेबांनी पूर्ण चिलमीचा प्रश्न विचारला. म्हणजे 1-1 रुपयाची टंचाई असताना सुद्धा त्या एका व्यक्तीने 500 तर 100च्या नोटामध्ये ते तंबाखू टाकून चिलम पित आहे आणि 4 लाख रुपये त्यांनी खर्च केले. तो व्यक्ती कोण? तर शाहीर साहेब मी गजानन महाराजाची चिलम सांगणार नाही पण आजही सावनेर तालुक्यामध्ये मंगसा नावाचा गाव आहे आणि तुम्ही उद्या जाऊन चौकशी करू शकता. बरं. आणि त्या मंगशा गावामध्ये सुरेंद्र भाकरे नावाचा व्यक्ती आहे ज्यांनी या चिलमीसाठी 4 एकर जागा विकली. पत्नीने सुद्धा आत्महत्या केली आणि तो आजही चिलम पित आहे. आणि तिच्यामध्ये तो 100-500च्या नोटामध्ये जे टाकते का तिला तिकीट म्हटलं जातं. तिकीट तिला म्हटलं जातं तिकीट आणि त्याचं नाव आहे सुरेंद्र भाकरे. असं ही वास्तविकता आहे. समजलं? नाही तर म्हणा उचलली जीभ लावली टाळीला आणि सिमेंट तुमचं खराब असते दोष देतात त्या नदीतील वाळूला. अरे कंबर ठेवा आपली टाईट आणि नंतर पकडा हातामध्ये झाडूला. बरं समजलं की नाही? नाही तर वाघमाऱ्या लाजे ना उंदीर माऱ्या गाजे. चला हरिहर नाही तर हरिहर ठसतच नाही तर फसफस. ऐका पुढे काय म्हणतो ते. अरे चित्ता पेटल्यावर गणगोत्राले हा 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 हा. अरे चित्ता पेटल्यावर गणगोत्राले अश्रून त्यांच्या डोळ्या तुम्हाला माहित आहे. हा ते प्रेत ऑटोमॅटिक त्या स्मशान घाटामध्ये गेली हा आणि मग ते संपूर्ण चिता जळली आणि नंतर गणगोत्र आले. असं होईल का? झालं का कधी? पण म्हणते आहे अध्यात्म म्हणते आहे हा चिता पेटल्यावर गणगोत्र आले आणि कोणी त्यांच्या परिवारातला एखादी माणूस मरण पावला हा तर त्यात तो कसा येसो मायबापासाठी पोरग नंगा असेल तरी तो चांगलाच दिसते. मायबापाची आशा असते की आज नाही रे माझं बिघडलेलं पोरग उद्या ना उद्या केव्हा तरी याच्यामध्ये परिवर्तन होईल बदल होईल नाही काय. आणि म्हणून चिता पेटल्यावर गणगोत्र आले. प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागतात. नाही 50 लोक असले मंडळी येणारी प्रेत यात्रेला तर 25 लोकांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहतात. बरोबर आहे. परंतु या चितेमध्ये कसं झालं? चिता पेटल्यावर गणगोत्र आले अश्रून त्याच्या डोळ्या आणि हसू हसू नाचू लागल्या जशा डोक्यात झाल्या वेड्या. ना पागल झाले. शाहीर साहेब माझ्या गाण्याचं रहस्य ओळखायचं आहे तुम्हाला. काय म्हणतो ऐका शेवटच्या काळामध्ये.
बरोबर आहे. म्हणजेच आपल्या नातेवाईकांना गावातल्या लोकांना ते जेवण चालतात. परंतु यांनी काय केलं? 14वीची केली तयारी. सगळे चाले जेवू लागले आणि गिलास पत्राड डोना या धीरे धीरे होती. अरे सगळे चाले जेवू लागले अहो गिलास पत्राड डोना या धीरे धीरे होती. 14वीची केली तयारी. नाही निमंत्रण कोणाला दिले नाही. बिना निमंत्रणाने त्या घरी इष्ट मंडळी आली, पाहुणे मंडळी आली. 14वीची केली तयारी. नाही निमंत्रण कोणा. सगळेच आले, जेवू लागले, गिलास पत्राळ डोना. शेवटचा कळवा सादर करीत आहो आणि यानंतर माझा वेळ समाप्त झाला हे सुद्धा जाहीर करत आहो. ऐका काय म्हणतो शेवटच्या कळव्यात.